आपण सर्वजण मिळून काम करू। मी ज्या दिवशी म्हणलं एका घरातून दोन पक्ष चालणार नाही, आमच्या मित्राला एवढी आग लागली तरी काय काय बोलले काय काय नाही। माझी हळद काढली, हळद निघाली नाही, बरोबर माझी निघाली नाही, माझी एकदाच निघाली हळद। मी पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होतो, आता भाजपात आलं। तुझं कसं, तू अपक्ष, लोक भारती, शिवसेना, भाजप, आता राष्ट्रवादी, म्हणजे कोणता पक्ष शिल्लकच ठेवला नाही आमच्या मित्रांनी। माझ्या मित्राला सल्ला द्यायचा आहे, तू आमच्या युतीच्या धर्मामध्ये पालन करून तूही आम्हाला बोलवलं, त्यापेक्षा तुला विनंती आहे, अरे बाबा लिंबोटीचे पाणी, बारूळचं पाणी उदगीरला लोक घेऊन चालले, तू 15-15, 20-20 वर्षापासून या भागाचं नेतृत्व करायला, ह्या भागातली पूर्ण शेती कोरडी व्हायली, त्याकरता जरा बोललं तर बरं होईल। तुझ्या सोबत आम्ही येऊन फडणवीस साहेबांना सांगून तुझा विषय मार्गी लावू। गेल्या मागे एक कार्यक्रमामध्ये असं संबोधित केलं होतं की ज्याच्या अंगाची हळद सुटलेली नाही त्यांनी माझ्यावर जाहीर वक्तव्य करू नये। त्या संदर्भात अमर राजूरकर यांनी काल तुमच्यावर पलटवार केलेला आहे, त्या संदर्भात काय पलटवार केला? त्यांनी सांगितलं की प्रताप पाटलांनी एवढे पक्ष बदलले, नवीन काहीच नाही ना। अमर राजूरकरांनी सांगण्यासारखं काय? मी जाहीर सभेत सांगतो की एवढे पक्ष बदललेत, मला बदलावे लागलेत। त्यांनी पक्ष का बदलला हे त्याचा खुलासा त्यांनी करायला पाहिजे ना। काय एवढं भाजप बद्दल एवढं का प्रेम आलं त्यांना? एवढं पक्षाने, काँग्रेस पक्षाने एवढे मोठे पद दिले आणि एवढे मोठे पद दिल्याच्या नंतर त्यांना पक्ष बदलावा लागतो, तर त्याचा खुलासा त्यांनी केलेला बरा। आणि मी किती पक्ष बदललेत हे माझ्या मतदारसंघाला माहिती आहे, माझ्या मतदारांना माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे। मी ज्या पक्षात काम करतो त्या नेत्यांना माहिती आहे। मग माझ्या नेत्यालाच काही अडचण नसत, यांना अडचण होण्याचा काही विषय नाही। महायुती असताना सोबत निवडणुका लढवण्याची काल एक प्रकारे घोषणा केली आहे। कोण काय घोषणा करते मला माहिती नाही, महायुतीने आतापर्यंत स्पष्ट केलेलं नाही। आणि कोणाची स्वतंत्र लढायची तयारी असेल तर इथं कोण कोणाला कमी नाही। आज राष्ट्रवादी काँग्रेसही एक बरोबरीचा पक्ष आहे, जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष आहे। त्याच्यामुळे महायुतीच्या नेत्यांची तसं जे बोलले ते महायुतीच्या नेत्यामध्ये मोडतात की नाही मला शंका आहे। कारण महायुतीमध्ये प्रदेश अध्यक्ष 3 पक्षाचे बसून ठरवतात आणि त्यांनी ठरवलेला निर्णय हा सगळ्यांना लागू असतो। त्याच्यामुळे महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला लागू राहील। आणि एवढ्यावर कोणाला असं वाटत असेल की आपण स्वतंत्र लढू तर मी पण तयार आहे। साहेब, त्यांनी एक बोलताना असे बोललेले की आमदारांनी टीका करण्यापेक्षा लिंबोटीचं पाणी, बारूळचं पाणी जे चालले गेलेलं आहे त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित करून विकास केला। त्यांना बोलताना खरं तर भान असायला पाहिजे, सरकार कोणाचं आहे, सरकारचा प्रमुख कोण आहे, याला मान्यता कोण देते, याचा जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करायची इच्छा दिसायला लागली। पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करून काही फरक पडत नाही। अनेक लोकांनी टीका केल्या पण त्यांना मजबूर व्हावं लागलं। त्याच्यामुळे ते नवीन आले, त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांवर अशा पद्धतीच्या टीका करणं टाळावं। यांनी ज्या पद्धतीने स्वबळाची भाषा करत आहे त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसची स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे का? मी सांगितलं, महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील। या उपरही कोणाची खुमखुमी असेल की स्वतंत्र लढायची तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला तयार। साहेब, जिल्ह्यासह पूर्ण राज्याला माहित आहे की प्रताप पाटील आणि अशोकराव चव्हाण यांचे कधी जमलेले नाही। येणाऱ्या काळामध्ये परत तुम्ही महायुतीचे असून सुद्धा तुमच्या म्हणजे असं तुम्ही आमने सांगणार? माझं त्यांचं न जमायचं, माझं त्यांचं वैयक्तिक भांडण काही नाही। घराला घर लागून नाही, शेताला शेत लागून नाही, त्यांनी माझं काही देणं नाही, मी त्यांचं। ते एका वेगळ्या पक्षात काम करतात, मी एका वेगळ्या पक्षात काम करतो। मी माझ्या पक्षाचे ध्येय धोरणं, मी पक्षाची भूमिका सांगतो, ते त्यांच्या पक्षाची सांगतो। त्याच्यामुळे न जमण्यासाठी वैयक्तिक माझं त्यांचं काही नाही।